भिवंडीतील पोद्दार इंग्लिश मीडियम स्कूलनं 7वी ते 10वी इयत्तेचे वर्ग बंद करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप करून पालकांनी त्या शाळेबाहेर घोषणाबाजी केली। विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला घेण्याच्या सूचना देण्यात आल्यानं पालकांमध्ये संताप आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच हा निर्णय घेतल्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय। त्यामुळे प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांचं संभाव्य शैक्षणिक नुकसान टाळावं अशी मागणी पालकांकडून करण्यात आली। शिक्षकांना 7व्या वेतन आयोगानुसार द्यावं लागणारं वेतन, वाढता देखभाल खर्च आणि आर्थिक अडचणींमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचं संस्थाध्यक्ष विजय जाधव यांनी सांगितलं। दरम्यान पोद्दार इंग्लिश मीडियम स्कूल ही अधिकृतपणे बंद नसून केवळ शाळेची इमारत बंद करण्यात आल्याचा दावा हा व्यवस्थापनाकडून करण्यात आला। आमचे मुलं सगळे रस्त्यावर उभा राहिलेले आहेत। ह्या पोरांचं कसं करायचं? 6 महिन्यासाठी आम्हाला किती 1 वर्ष लेकरांचे वाया जाते ना, आम्ही काय करायचं? किती दिवस? 6 महिने फक्त शाळा असते, त्याच्यासाठी लोक काय जो घे बोलायला निदान एक नोट एक रिझल्ट घेताना तरी सांगायचं की तुम्ही तुमच्या मुलाचं ऍडमिशन दुसरीकडे, आम्ही काही ना काही केलंच असतं ना। आम्ही असं मुलांना रस्त्यावर सोडलं असतं का? त्यांना सांगायची थोडी तरी कल्पना देणं काम आहे ना। डायरेक्ट काल निर्णय घेऊन रिकामे झाले, असं थोडं कोण करतं का? आमच्यावर किती अन्याय झालाय आता। बस आपसे इससे रिक्वेस्ट करता हूँ 10वीं का तो स्टार्ट रखो। 10वीं का भी हम लोग कहाँ जाएंगे बच्चे को लेके अपने? एक रिक्वेस्ट है बस अपने लोगों की, अपना स्कूल 10वीं की स्टार्ट करे, बाकी 8वीं एक बार बंद कर दे, 9वीं चलेगा पर 10वीं तो स्टार्ट करे। 10वीं बच्चे कहाँ जाएंगे? अभी दूसरे का एडमिशन कोई लेगा? अगर लेगा तो डोनेशन ज्यादा लेगा, हम लोग कहाँ से देंगे इतना पैसा? बस आपसे इतना रिक्वेस्ट है कि कैसे भी करके 10वीं स्टार्ट रखो।